आणि सत्ताधारी पक्षाचे संसदीय कार्यमंत्री येतात आणि सर्व पक्षाची चर्चा करतात. पण त्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांच्या ज्या मागण्या असतात एखाद्या विषयावर चर्चा करण्यासंदर्भात, त्या मान्य होतीलच असं नाही. तरीही एक फार मोठी संसदीय परंपरा आहे एकत्र बसून निर्णय घेण्याची. ती प्रक्रिया आणि ती पद्धत चालू ठेवलेली आहे. आज सगळ्याच पक्षाचे नेते तिकडे असतील, काही नसतील. कारण अर्थसंकल्प यावेळेला रविवारी सादर होतो आहे, 1 फेब्रुवारीला. अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख ही 1 फेब्रुवारी असते. ती चुकू नये, ती परंपरा तुटू नये, त्याच्यामुळे रविवारी संसद सुरू ठेवलेली आहे. आणि आम्ही सगळे यावेळेला मी 2 अधिवेशनाला जाऊ शकलो नाही, पण यावेळेला मी जाणार आहे. राष्ट्रपतींनी ॲट होम रिसेप्शन ठेवलं होतं, त्यामध्ये राहुल गांधींनी एक गमछा घातणारे त्यांना सध्या टार्गेट केलं जातंय. भाजपनं ट्विट करत त्यांचे फोटो टाकलेत, मात्र राजनाथ सिंह यांनी तो घातलेला अनेकांनी घातले नाही आहेत. माझ्याकडे खूप फोटो आहेत. गमछा घातला नाही म्हणून त्याच्यावर टीका करणं किंवा त्यांना कुठल्या तरी विचारसरणीचा ठपका लावून किंवा राष्ट्रद्रोही मानणं हे भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे. पण राजनाथ सिंगला तुम्ही राष्ट्रद्रोही वगैरे मानणार का? किंवा नॉर्थ ईस्टच्या विरोधातले त्यांच्या भूमिका आहे तसं कोणी मानेल का? पण नाही, भारतीय जनता पक्षाकडे भरपूर वेळ आहे बरं का, भरपूर पैसे आहेत त्यांच्या IT डिपार्टमेंटला देण्यासाठी, त्याच्यामुळे हे होत असतं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुमचे विचार संकुचित आहेत म्हणूनच तुम्ही कोश्यारींना विरोध केला असं म्हटलेलं आहे. त्यांनी समर्थन केलं आहे, कोश्यारींना जो सन्मान दिला त्याच्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं किंवा महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं हा विचार जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो बरं का. आमचं सरकार पाडलं वगैरे ठीक आहे, आमचं सरकार पाडून तुम्हाला बेकायदेशीरपणे मदत केली सत्तेवरती आणण्यासाठी, हा विषय बाजूला ठेवा. घटनेचा खून, लोकशाहीचा खून, लोकशाहीची हत्या हे बाजूला ठेवा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बरं का ही गंमत वाटते आणि अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिलं, त्याचं ते समर्थन करत असतील तर या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला काय बोलावं? देशद्रोही तर म्हणता येणार नाही, कारण यांच्यासारखे राष्ट्रभक्त जगात नाहीत. इतरांना देशद्रोही म्हणू शकतात, पण ह्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही. महाराष्ट्राचा अपमान कोश्यारी यांनी केलेला आहे.